चैत्यगृह सुद्धा म्हणू शकतो आपण याला. ही टेस्टिंग रूम आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला एवढे अरबो रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे एखाद्या वास्तूमध्ये, तर ते जर लिकेज झालं, ते जर म्हणजे म्हणजे पूर्ण एवढे पैसे तुमचे वाया जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही लेणीवरती एक साईडला टेस्टिंग करण्यासाठी दगड तपासण्यासाठीची जागा असते. हा, तर हे दगड तपास येस. तर हे तिथं त्यांनी स्तूप या दगडामध्ये कोरता येऊ शकतो का, किंवा एवढे मोठे पिलर या दगडामध्ये कोरता येऊ शकतात का, तर त्याचं ट्रायल त्यांनी इथं घेतलेले असेल. आणि त्याच्यामुळे हे अर्धवट आहे. आणि नंतरच त्यांनी काय केलं, याला गोलाकार चैत्यगृहासारखा म्हणजे आकार त्यांनी दिला. याच्यावरती हो जाऊ शकतो. नाही, हे जर अर्धवट आपण म्हणतोय की येस, हे जे अर्धवट आहे ठीक आहे, पण जे कारागीर होते त्यांनी लेणीची पूर्ण केली, त्यांनी हे सोडलं का? त्यांनी कदाचित आता इथं आहे ना हे लिकेज आहे आतमध्ये, त्यामुळं त्यासाठी काय आहे तर करायचं तर म्हणजे त्याचा वापर झाला पाहिजे. कारण की शेवटी तुम्ही जर 100 कारागीर लावता इथं, त्यांना पगार झाला, त्यांचं राहणं खाणं झालं, म्हणजे इथं खर्च होणार आहे. पण जर ती जागा जर लिकेज आहे तर तिथं का खर्च करायचा? त्यामुळे ते अर्धवट. आता हे जे घाव आहेत हे मोठे मोठे छन्नी हातोडीचे घाव आहेत. याच्यानंतर नेक्स्ट लेवल असते छोटी छन्नी हातोडी, आणि त्याच्यानंतर मग गुळगुळीतपणा. हे असे स्टेजेस असतात. आणि म्हणून आपल्याला लावू शकतो की या स्तूपाचं कोरीकाम म्हणजे जेव्हा चालू असेल, त्याचं फिनिशिंग जेव्हा बाकी होतं, तेव्हा काय हल्ले झाले असेल किंवा दान येणं थांबलं असेल, तेव्हा एक काम अर्धवट राहिलं. कसं आहे की इथं मेन महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लिकेज. इथं हे अख्खा हा दगड लिक आहे. त्यामुळं जर केलं, बघा ना, साधारणतः एवढं पाणी इथं भरतं, इथपर्यंत आहे ना, इथपर्यंत पाणी भरतं. त्यामुळं हे पैसा खर्च करून उपयोगच होणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, यालाच अल्टर केलं की बाबा बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा याचा चैत्यगृह म्हणून वापर झाला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला थोडस वापरता येण्यासारखं बनवला. इथं वरचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून इथं एक आहे चर खोदलाय, नाली एक केली, जेणेकरून इथं पाणी नाही पडणार, कमीत कमी पडेल. आणि जे बाहेर आतलं पाणी, आता हे लीक आहे बघा, हे त्यांना माहिती आहे, आणि म्हणून त्यांनी त्याचा मार्ग सुद्धा काढला. स्मृतिस्तूप आहे. म्हणजे आज आपण बघतो की स्मारक जी निर्माण होतात ती पुतळे आपण बनवतो. शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. परंतु त्या काळात पुतळा म्हणजे शिल्प ही संकल्पनाच नव्हती, स्तूप ही संकल्पनाच होती की स्मृती प्रित्यर्थ, एखाद्याची आठवण व्हावी, तर त्यांच्यासाठी स्तूप निर्माण करता यावा, म्हणून हा स्मृतिस्तूप आहे. तर जे भंते इथं राहत होते, जे अरहंत भंते होते, त्यांच्या स्मृतीसाठी हा कोरलेला स्तूप आहे. आणि त्याचं इथं माग भिंतीमध्ये 2 ओळीचा शिलालेख आहे. तो आता खूप जीर्ण झालेला आहे, तो आता खूप डॅमेज झालाय पावसामुळं. तर त्याचं वाचन असं आहे की थूप अरनक, थूप म्हणजे स्तूप, अरनक म्हणजे अरण्यात राहणारा, पेडपट्टिका म्हणजे पेडपट्टिका गोभूती म्हणजे काय की पिंडपात. आता पिंडपात म्हणजे काय, तर एक अशी रचना की भंतेंनी गावामध्ये जायचे आणि भिक्षाटन करायचे, चारिका करायचे, आणि ठरलेली घरं आहेत की म्हणजे मी आज 3च घरं मागणार, आणि ते 3 घरांनी जर मला दिलं तर ठीक, जर नाही दिलं तर ठीक आहे, नाही खाणार. तर असे काही हे होते की कडक म्हणजे नियम काही भंते पाळायचे. तर हे पिंडपात करणारे भंते होते, आणि त्यांचं नाव होतं गोभूती. मारकुडा, आता हे मारकुडा म्हणजे या मारकुड या पर्वताचं नाव किंवा या डोंगराचं नाव हे या शिलालेखामध्ये आले. अंत्यवासीन म्हणजे काय, तर त्यांचा जो शिष्य आहे असलमित्त म्हणजे आषाढ मित्त, याने त्यांच्या गुरु म्हणजेच हे जे गोभूती बनते आहेत त्यांच्यासाठी हा स्तूप कोरून घेतला, असं तो शिलालेख आहे. म्हणून हा स्मृतीसाठी कोरलेला हा स्तूप आहे. त्यानंतर पुढे जाऊ, म्हणून या शिलालेखामधून बरेचसे आपल्याला माहिती येते की या जागेचं काय महत्व आहे, इथं पूर्वी काय होतं.
इथं पाण्याची टाके आहेत, हे कायम भरलेले असतात 12 महिने. हो, आणि हे पिण्यायोग्य पाणी, म्हणजे आम्ही कधी आलो ना उन्हाळ्यात तर आम्ही ते पितो. हो, हेच ऍक्च्युली खरं मिनरल वॉटर आहे. खरे मिनरल्स त्यातच आहेत. तर ठीक आहे, इथं एक महत्वाचा शिलालेख आहे. आज महिला भगिनी आपल्या नेहमीच आपल्या दौऱ्यात असतात. बुद्धिझम मध्ये महिलांना नेहमीच महत्वाचं स्थान दिलेले, इक्वल स्थान दिलेले, आणि ते आपण मागाशी शिल्पांमध्ये बघितलं. म्हणजे ज्या लेवलवरती पुरुष आरूढ आहेत त्याच लेवलवरती स्त्री आरूढ आहे. त्यामुळं समान दर्जा तो आपल्याला बौद्ध धर्मामध्ये कायम दिसत आलाय. आणि त्याच्यात अजून एक भाग ऍड होतो, तो म्हणजे हा शिलालेख. हा शिलालेख यासाठी महत्वाचा आहे की त्या काळात फक्त राजेच होऊन गेले असं नाही, तर त्या काळात महत्वाच्या राण्या होऊन गेल्या. महाराणी नागनिका यांचं आपण नाव ऐकतो की या महाराष्ट्राला जी मराठी भाषा, जी आज आपण म्हणतो ना सगळ्यात जुनी भाषा, दर्जा जो मिळाला तो त्या नागनिका यांच्या शिलालेखामधून, तो जुन्नर येथील शिलालेखांमधून तो मिळाला. बरोबर ना? तर तसंच इथं हा जो शिलालेख आहे याच्यामध्ये एका महाराणीचं नाव इथं वर्णन आहे, आणि तो शिलालेख असा आहे की सामदिनिका महाभोजा मामदवी महारथिनी अपदेवंका. तर आता त्या काळातील स्त्रियांच्या नावाच्या शेवटी शक्यतो का असा शब्द आहे बघा, नागनिका. तर महाभोईची कन्या अपदेवनक याची पत्नी महादेवी महारथिनी सामदिनिका, म्हणजे त्या राणीचं नाव काय, सामदिनिका. तर त्यांनी या पाण्याच्या टाक्याला दान दिल्याचा हा शिलालेख. आणि पाण्याचं दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान म्हणतो आपण. बरं, सम्राट अशोकांचे आदेश असं आहे की प्रत्येक 20 किलोमीटर वरती पाण्याची टाकी पाहिजे, म्हणजे पाणपोई पाहिजे. आता पाणपोई म्हणजे लगेच येतं की डोक्यात ते आपल्या एक माठ भरलेला असेल, तर प्रत्येक ठिकाणी माठच नाही, तर ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं दगड आहे, ज्याला पाझर येते दगडाला, तिथं तुम्ही दगडांमध्ये कोळून घ्या. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपण गेलो ना लेणीच्या ठिकाणी, तर त्या लेणीच्या रेडियसमध्ये 20 किलोमीटर किंवा 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये दुसरी एखादी लेणी येते. आणि जर लेणी नसेल तर तिथं पाण्याचं टाकं तरी असतं. आता त्याचं काय रिझन, तर भंतेंनी कसं नियम पाळावे हे विनय पिटकामध्ये दिलेलंच आहे की भंतेंनी कुठल्याही यानाचा वापर करायला नाही पाहिजे, म्हणजे कुठलंही वाहन वापरायचं नाहीये. त्यामुळं भंतेंनी चालतच चारिका करायची. आता चालत जर माणूस म्हटलं तर दिवसभरात किती अंतर कापू शकतो? साधारणतः सकाळी जर माणूस निघाला 7 वाजता तर तो संध्याकाळी 5 सूर्यास्तापर्यंत, 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत साधारणतः सहजपणे 20 किलोमीटर ते 25 किलोमीटर सहज चालू शकतो. आज आपण वारी ही संकल्पना बघतो, तर साधारणतः 20-1 किलोमीटर चालतात आणि थांबतात, ते आराम करतात, नंतर पुढच्या दिवशी परत एकदा चालू होतं. तर हीच सिस्टीम होती का पायी चालायचंय, कुठल्याही गाडीवरती बसायचं नाहीये. आता आजचं खूप वेगळं वातावरण आहे, परंतु त्या काळातले भंते या गोष्टी पाळायचे, काटेकोरपणे पालन करायचे. आणि म्हणून 20 किलोमीटर पर्यंत मध्ये आधी आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळतं. आता बेडसे पासून जर आपण काउंट केलं तर डाव्या बाजूला म्हणजे कार्ला लेणीकडे जाताना आपल्याला मध्ये एक गाव दिसतं, टाकवे, त्याचं नावच आहे टाकवे. तर त्या टाकवेमध्ये तिथं आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळतं, आणि त्याच्यावरती शिलालेख होता, परंतु तो पूर्ण नष्ट झालेला आहे, त्यामुळे तो काय होता ते अजून काय वाचण्यात आलं नाही. त्याच्या पुढे गेले की आपल्याला कारला, म्हणजे आता उलट जर सांगायचं म्हटलं तर कोंढाणे लेणी तुम्ही घाट चढून आलात की लगेच तुम्हाला राजमाचीला सुद्धा राहण्यासाठी तिथं खोली आहे, तिथं लेणी आहे. तिथून वरती आलं की आपल्याला कार्ला लेणी बघायला मिळते. कार्ल्याच्या जस्ट अपोजिट बघितलं हायवेच्या इकडं तर या डोंगराच्या मागे भाजे लेणी, त्यानंतर भाजे लेणीच्या पुढे गेलं लोहगड लेणी, त्यानंतर अजून आता पुढं आलं कंटिन्यू बेडसे लेणी, बेडसेच्या पुढं गेलं की शेलारवाडी लेणी. शेलारवाडी लेणीचं साधारणतः एक 20-1 किलोमीटर अंतर असेल. शेलारवाडी पासून पुढे गेलं की भंडारा लेणीच्या मागच्या बाजूला लगेच आपली भामचंद्र लेणी. तर हा असा रूट आहे की प्रत्येक लेणीच्या आसपास आहे ना दुसरी एक लेणी, नाहीतर ते पाण्याचं टाकं आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस लेण्या शोधायचो त्यावेळेस ते या रेडियस मध्ये शक्यतो शोधायचो. आणि
हा जो आता मुंबई पुणे रोड आहे ना, हा काय आजचा नाहीये किंवा इंग्रजांनी बांधला म्हणतात असं नाही. इंग्रज सुद्धा याच रस्त्याने आले होते. त्याचं आपल्याकडं नोंद आहे, त्यांची डायरी आहे, त्या डायरीमध्ये नोंद आहे त्या रस्त्याची. आणि हा खूप पूर्वीचा राजमार्ग आहे, म्हणजे व्यापारी मार्ग आहे, आणि त्याच्यावर वर्दळ ही असायचीच. आणि म्हणून आजकाल बघा, गावातली जमीन तिचा भाव वेगळा असतो, पर गुंठा जर भाव काढला तर तिचा वेगळा असतो. पण जर हायवेच्या कडेची जर अर्धा गुंठा जरी जमीन म्हटली तर ती गावातल्या 1 एकराला ऐकत नाही रेटच्या बाबतीत, कारण की तिला तेवढं महत्व आहे. आणि म्हणून या लेण्या ज्या आहेत या व्यापारी मार्गाच्या जवळ कोरलेल्या दिसून येतात. बरं, लेण्या कोरताना जास्त वरती पण नाही एकदम टॉपला, आणि एकदम तळाशी पण नाही, तर शक्यतो मध्यभागी असतात, की जेणेकरून ऍक्सेसिबल पाहिजे, इझिली वरती येता आलं पाहिजे, खाली येता आलं पाहिजे. कारण की भिक्खू संघाला रोज खाली वरती करायचंय चारिकेसाठी. त्यामुळं आणि जे काही उपासक आहेत त्यांना सुद्धा येणं जमलं पाहिजे. तर त्यासाठी मध्यभागी शक्यतो असते. काही काही लेण्या असतात पण खाली एकदम ग्राउंड लेवलला सुद्धा आहेत, की जसं येलगोळ लेणी आहे, इथं जवळपास येलगोळ सुद्धा आहे बरं का, त्या पलीकडच्या डोंगरात. तर मुख्य लेणी जी आहे त्याच्या आसपास आपल्याला अशा छोट्या लेण्या बघायला मिळतात. आता एक मगाशी आपण किंवा लेणीची माहिती घेताना नेहमी सांगतो की चैत्यगृहाचा काय वापर आहे, परंतु या लेण्या का कोरल्या याचं मेन रिझन म्हणजे लेण्या या त्या काळातील युनिव्हर्सिटीज होत्या, हे आपण मान्य केलं पाहिजे. की त्या काळात इथं जी एक टीचिंग सिस्टीम होती, लर्निंग सिस्टीम होती, ती इथं फॉलो व्हायची. आणि जी विद्यापीठ जे आपण म्हणतो ना, की एकाच ठिकाणी जाऊन आपण तिथं स्टडी करायचे, वेगवेगळे तिथं भाग असतात, अभ्यासायचे असतात, तसं या ठिकाणी व्हायचं. आणि इथं जे सिनियर बनते ते त्यांच्या जे नंतरचे जे बनते आहेत त्यांना इथं ते गायडन्स करायचे. बरं, इथं तसं नाही की आपण घरून येऊन इथं करायचे, इथं तुम्ही दीक्षा घेतलेली आहे, बनते बनलेले आहेत, तर इथं तुम्ही राहायचंय आणि राहून इथं पूर्ण वेळ अभ्यास करायचा धम्माचा. आता या ज्या महत्वाच्या लेण्या आहेत याच्यामध्ये हे जे काम आहे धम्मा अभ्यासायचं हे 12 महिने चालू असायचं. म्हणजे कार्ला, भाजे, वेडसे, अजिंठा या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या लेण्या आहेत ना याच्यामध्ये 12 महिने हे काम चालू असायचं. कारण की एक भिक्खू संघ आज 3 दिवस झाले इथून की लगेच नेक्स्ट पुढच्या लेणीवरती जायचंय, एका ठिकाणी थांबायचं नाही. फक्त जे सिनियर आचार्य असतील ते त्यांनीच थांबायचे आणि मग त्यांच्याकडून मग माहिती आपण शिकली, धम्माचा अभ्यास केलाय, पुढे जायचंय चारिका करत. ती अशी सिस्टीम होती. आणि म्हणून या त्या काळातली ही विद्यापीठ होती, त्या काळातल्या या शाळा आहेत की जिथं धम्माचा अभ्यास केला जायचा. आणि आजही म्हणतो आपण धम्माचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, आज आपण तेच करतो ना. तर ते हे त्या काळातलं स्ट्रक्चर आहे आणि लेण्यांचा वापर त्यासाठी व्हायचा. आणि 4 महिने म्हणजे वर्षावासातले जे हे जे 3 महिने पावसाळ्यात तुम्ही इकडं तिकडं जंगलातून जाऊ शकत नाही, तुम्हाला एक तर पायात काय घालायला काही अलाउड नाही, त्यानंतर दुसरे काही कपडे काही वापरायला अलाउड नाही, त्यामुळं तुम्ही भिजत जाणार, आजारी पडणार. एक भन्ते त्यांचा जर निर्वाण झालं, मृत्यू जर झाला तर ते हजारो उपासकांसाठी ते खूप दुःखी गोष्ट आहे. त्याच्यामुळं भन्तेंना खूप जपण्यासाठी नियम केलेले आहेत की त्यांनी 3 महिने कुठेही बाहेर जायचं नाही, एकाच ठिकाणी थांबायचं. साप, विंचू, हिंस्र प्राणी हे जरा पावसाळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात, प्रजननाचा काळ असल्यामुळं, त्यामुळे ते हिंस्र झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या एरियातनं जायचंय, नदीला पूर आलेले असणार आहेत, ओढ्याला पाणी असणार आहे, त्यामुळे हे शक्यतो टाळण्यासाठी एकाच ठिकाणी थांबा, एकाच ठिकाणी अभ्यास करा. पूर्ण झालं की मग नंतर वर्षावास समाप्त झाला की मग कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात व्हायची. तर ही सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे. लेण्या कुठले, आणि हे खूप हाय लेवलचं सांगतोय असं काही नाही, ही सगळी एबीसीडी आहे लेण्यांची. लेण्यांचा अभ्यास हा खूप वेगळा आहे ऍक्च्युली. हे बेसिक माहिती ही प्रत्येक बौद्ध, प्रत्येक भारतीय यांना ही माहिती पाहिजे. कारण की आज भारतामध्ये परदेशातनं जे लोक येतात ना ते हे लेण्या बघायला येतात आणि ते लेण्या बघतात, त्यांना सांगणारं कोणी नसतं आणि ती कमी आपण भरून काढली पाहिजे. एक भारतीय म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला किल्ले, लेण्या, गड किल्ले यांची माहिती पाहिजे, की कुठलाही त्रयस्थ माणूस आला तर त्याला आपण बेसिक माहिती समजून सांगितली पाहिजे की या गोष्टीचं असं असतं. नाही तर ते इथे येणार आणि ते काहीतरी वेगळंच ऐकून जाणार, ते दुःखी होतात. बरेचसे जे फॉरेनर्स आहेत, परदेशी अभ्यासक आहेत, त्यांचं आम्ही बघतो, आमचं बोलणं होतं त्यांचं, आणि ते दुःखी होतात की काय चाललंय तुमच्या भारतात, की एवढं महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही त्याला डॅमेज करताय आणि इथले लोक अवेअर नाहीयेत. तर हे अवेअरनेसचं काम
हे आम्ही लेणी संवर्धक हे त्याला जास्त प्रायोरिटी देतो. आता इथं स्ट्रक्चर असेल परंतु दगडी नसणार आहे, कारण की इथं लाकडी खोबण्या म्हणजे लाकडी तिथं मांडव मंडप जो आहे तो बसवण्यासाठी इथं आपल्याला खोबण्या दिसतात. इथं पायऱ्या आहेत ते त्यावेळेसच्याच आहेत की जेणेकरून वरती जाता यावं. ती कोरली जाते, कसे कसे टप्पे असतात, फिनिशिंग कशी होती ते पण अर्धवटच आहे, परंतु त्याचा वापर केलाय. आता हे जी जागा आहे याला विहार म्हटलं जातं. विहार म्हणजे राहण्याची जागा. तर इथं राहण्यासाठी म्हणजे भिक्खू संघाने इथं राहायचंय त्याच्यासाठी या खोल्या निर्माण केलेल्या आहेत. आणि हे जे अभ्यास करणारे आहेत तर यांचा दर्जा हा त्यांच्या सेलच्या वरती म्हणजे या रूमच्या वरती जे डिझाईन आहे त्याच्यावरून आपल्याला लावता येतो. जे नॉर्मल बनते आहेत, जे नवीन आहेत, तर त्यांच्यावरती अशी कमान वगैरे नसते. जे सिनियर असतात त्यांच्या रूमच्या वरती या चैत्य कमानी किंवा वेगवेगळ्या फुलांच्या नक्षीकाम आपल्याला दिसतं. तर आता इथं आल्यानंतर असं आपल्याला जाणवतं की इथं जणू काय आपण चैत्यगृहातच आहे, कारण की सेम आकार आहे. फक्त इथं पट्ट्या वगैरे बसवायची जागा नाहीये, कारण की ऑलरेडी इथं म्हणजे भिंती गुळगुळीत नसल्यामुळे इथं आवाज घुमत नाही, नॉर्मल आवाज ऐकू येतो. परंतु तिथं चैत्यगृहामध्ये एवढा क्लिअर व्हॉइस नव्हता. आता अजून एक महत्वाचं म्हणजे इथं जर तुम्ही 5 मिनिटं शांत बसलात ना भिंतीला टेकून आणि जर मग डोळे उघडून जर बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या गावातल्या जुन्या घराच्या बाहेर अंगणात बसलाय. आणि तसं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल की जसं काही लाकडं अशी बाहेर आलेली आहेत नाही का, मुख्य घरापासून लाकडं बाहेर येतात आणि त्याचं हे इथं आपल्याला बघायला मिळतं की प्रत्येक ठिकाणी असं थोडासा भाग बाहेर आलाय छताचा. त्यानंतर पिलर आहेत. आता पिलर आहेत हे अष्टकोनी पिलर आहेत, हे कसं समजून घ्यायचे तर इथं ही जी डिझाईन आहे हे अष्टकोनी पिलरचं हे प्रतीक आहे. कान्हेरी लेणीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बघा, अशी डिझाईन असते. तर हे अष्टकोन आहेत, कारण की ऍक्च्युअल मध्ये त्यांना एवढी इन्व्हेस्टमेंट करायचीच नाही, खर्च करायचा नाही, फक्त दाखवायचं की हा पिलर आहे, हा पिलर आणि फक्त त्याला 1 2 3 4 आणि मागच्या बाजूला 4 म्हणजे 8 कोने आहेत आणि तो पिलर आहे की ज्याने याला सपोर्ट केलाय. इथं खिडकी आहे बघा, ऍक्च्युअल मध्ये नाहीये, परंतु जस्ट एक दाखवलंय की डिझाईन आहे की जसं तुम्ही घराच्या बाहेर येऊन बसलाय. त्यानंतर इथं आहे खिडकी, हा फक्त डिझाईन केले. आणि इथं बाहेर बसून सुद्धा अभ्यास केला जायचा, कारण की हे अभ्यासाची सुद्धा जागा आहे. इथं जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर एक खड्डा आहे बघा इथं. येस, इथं 2 बेड आहेत म्हणजेच बाक आहेत आणि मध्ये इथं खड्डा आहे. आता या खड्ड्याचा वापर काय तर विनय पिटकामध्ये असं आहे की जर काही आजार असतील काही तर त्यांचा अग्नी उपचार केला जायचा आणि त्याच्यासाठी एक अग्निशाळा असायची आणि ती अग्निशाळा आपल्याला काही लेण्यांमध्ये बघायला मिळते. तर कदाचित ही असू शकते. आपण शक्यता, मी मगाशी सांगितलं, आपण फक्त शक्यता अंदाज लावू शकतो. तर काही आयुर्वेदिक वनस्पती त्यांचा धूर वगैरे देऊन त्या भंतेंना किंवा त्या भिक्खू संघातील एखाद्या व्यक्तीला ते त्याची ट्रीटमेंट केली जायची. तर त्यासाठी कदाचित ही जागा असावी आणि त्यामुळे तिथं मध्ये अग्नी पेटवण्यासाठी कदाचित ते असं असावं. आपण असा अंदाज लावू शकतो की बुद्धिझमचे जे ग्रंथ होते, हा, साहित्य लिहिलं गेलं होतं, येस, ते परकी हल्ल्यामध्ये नष्ट होऊ नये ते लपवण्यासाठी सुद्धा ही जागा कोरली गेली असेल असं आपण अंदाज लावू शकतो. हल्ला झाला तर ते सगळंच जाणार आहे ना, म्हणजे ते लपवलंय हे दगडात तुम्ही काही लपवू शकतच नाही. म्हणजे त्याला तर हे कोणाचे पुस्तक जे ग्रंथ आहे किंवा ते साहित्य जे लिहिलं गेलेलं आहे किंवा एखादं आजारावरती उपचार असेल, पुस्तकं असेल, तर ते असं काही लिहिलं असेल. शक्यतो कसं आहे की म्हणजे भाजीमध्ये आम्ही बघतो की जे ग्रंथ ठेवण्यासाठी एक सेपरेट सेक्शन असायचं, लायब्ररी असेल, हा लायब्ररी असायची, म्हणजे तिथंच ते सगळं रचून ठेवलं असायचं. आणि इथं आपल्याला तसं काही दिसत नाही, परंतु एक स्टोरेज आपल्याला दिसतं. तुम्ही म्हटलात ना की काही गोष्टी आहेत की इथं स्टोरेज आहे. आता इथं स्टोरेज स्पेसिफिकली सांगतो आम्ही की धान्य साठवण्याची ही जागा आहे, ही ती आहे, हे धान्याचं स्टोरेज. हा, आता हे इथं काय केलं त्यांनी की केलं, परंतु तेवढंच ठेवलं, कारण की इथं वरचा भाग तुटला त्यामुळे जास्त त्यांनी खोदलं नाही.
परंतु हा पूर्ण भाग आहे आणि याला झाकण बसवण्यासाठी एक लाकडी झाकण याच्यावरती बसवण्यासाठी इथं खाचा दिसतो. आता इथून आता धान्यच का म्हणतो आम्ही की फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, पहिलं आलेलं पहिलं युज करायचं, वरनं टाकायचंय आणि इथून खालनं काढायचंय. इथं खाली हा सुद्धा दरवाजा बंद करण्यासाठी इथं आपल्याला एक खाच दिसते. येस, पोकळे. आणि इथं दरवाजा आहे आणि साधारणतः ते सरकवून असं काढता येऊ शकतं. परंतु विनय पिटकामध्ये काही एक्सेप्शन्स दिलेले की तुम्ही ठेवू शकता, परंतु कधी जर तुम्हाला आजारी एखादा असेल व्यक्ती तर त्यासाठी तुम्ही ठेवू शकता सोबत. एक्सेप्शन आहेत. त्यामुळं त्याच्यासाठी कदाचित ही जागा असावी की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्याचा वापर व्हावा. आणि म्हणून बघा एवढ्या मोठ्या याच्यामध्ये त्या मानाने खूप कमी आहे ती जागा, कारण की भंतेंनी स्वतः काहीच बनवायचं नाहीये, त्यांनी फक्त चारिका करूनच खायचं. तुम्ही सांगितलं की धान्य साठा करायचं नाही. येस, ठीक आहे, जो दान धर्म आलेला आहे तो देखील साठवायचा नाही. पण आता वर्षावासामध्ये आपल्याला भिक्षू 4 महिने लेणीवरती राहावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अन्न लागतं, मग ते स्टोअर करण्यासाठी नाही, त्यावेळेस सुद्धा भिक्खू संघाने खाली गावामध्येच जायचं आणि म्हणून लेण्या ज्या आहेत त्या गावापासून जवळ आहेत, एकदम आडवाटेवरती नाहीत. त्याच्या पायथ्याला तुम्हाला कुठलं ना कुठलं जुनं गाव असेल आणि ते गाव जुनं आहे ते कशावरून कळतं, तर तिथल्या मंदिरांवरून कळतं, तिथल्या शिल्पांवरून कळतं. आणि बऱ्याचशा लेण्यांच्या परिसरातली पायथ्याची जी गावं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे काही नागशिल्प दिसतात, काही महामायेचे शिल्प असलेले बघायला मिळतात. तर ही म्हणजे जुनी गावं आहेत की ज्याच्यामध्ये ही शिल्प आहेत. तर पावसाळ्यात सुद्धा त्यांनी खाली जायचंय, परंतु काही लिमिटेड, म्हणजे 2 दिवसातनं किंवा 1 दिवसातनं. तर हे आणि काही का याच्यामध्ये काय असेल की उपासक वर येत असतील ते त्यांना घेऊन येत असतील, कारण की 4 महिने संघाला तुम्ही जपायचे. आणि कोजागिरी पौर्णिमेला त्याचा शेवट म्हणून अशा काही आपण वाचायला मिळतं आपल्याला की कोजागिरी पौर्णिमेला सर्व जे उपासक आहेत ते लेणीवरती येणार, ते पूर्ण रात्रभर धम्माचं श्रवण करणार जे सिनियर भंते आहेत त्यांच्याकडून, आणि मग नंतर खीर प्राशन करून मग तो वर्षावास तो समाप्त होईल. तर ते अशी सिस्टीम होती त्या काळात. तर म्हणून जेवणाचं साहित्य साठवण्याची जागा नाही, परंतु काही औषधोपयोगी किंवा काही धान्य असेल तर ते साठवण्याची नक्कीच ती जागा असेल. लेणी जे कोरोनाचं काम होतं सुरुवातीला जर बघितलं आपण ते बाहेरून कलाकार मागवले होते, नंतर भिक्खू संघ हे सगळी कला शिकले होते. बाहेरून कलाकार मागवले म्हणजे जे कारागीर होते सुरुवातीच्या काळात मागवले असतील, परंतु नालंदा त्यानंतर तक्षशिला या विद्यापीठांमध्ये जे आपण म्हणतो ना विद्यापीठ होती, तिथं नॉलेज दिलं जायचं, पण तिथं कसलं नॉलेज दिलं जायचं. आज कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये बघितलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. आणि तसंच नालंदा तक्षशिला या जे विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे डिपार्टमेंट होते. आणि हे जे भंते आहेत ते तिथून शिकून यायचे. लेणी कोरणं म्हणजे साधं काम नाही, याच्यात खूप मेडिटेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं काही नाही की हातात स्केल आलं आणि तुम्ही लागले लेणी कोरायला, तर तुम्हाला पूर्ण एकाग्र व्हायचंय, तेवढ्याच पार्टवरती काम करायचंय, कारण की एक चुकीचा घाव ते अख्खं स्ट्रक्चर डॅमेज करू शकतं. त्यामुळे त्याचं कमालीची एकाग्रता त्यांच्याकडे होती, तेवढी मेडिटेशन त्यांचं होतं. आणि ते भिक्खू संघातीलच काही लोक असतील की जे कोरत असतील, परंतु पूर्ण वेळ असतील ती की जे एका ठिकाणी कोरून झाल्यावरती दुसरीकडे जात असतील, असा अंदाज लावू शकतो आपण. हो, वीट हे दगडामध्ये होतं. म्हणजे कसं आहे की 2 प्रकारचे स्ट्रक्चर असतात. एक असतं स्ट्रक्चरल चैत्यगृह किंवा स्ट्रक्चरल मॉनेस्ट्री, की जी दगडांमध्ये रचून आणि ती बांधलेली असते. जर आंध्र प्रदेश वगैरे या ज्या भागांमध्ये बघितलं तर तिथं अशा प्रकारचं बेसॉल्ट नाही, तर त्यामुळे तिथं काय आहे की रचून केलेलं आहे. आता आज आपण कान्हेरीमध्ये जी निर्वाण भूमी, तर तिथे सुद्धा आपल्याला स्ट्रक्चरल स्तूपा दिसतात की एकाच दगडात नाहीयेत, परंतु ते छोटी छोटी दगड किंवा विटांमध्ये बांधलेले, की आता ते त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला ते बघायला मिळते.
म्हणून आपण उत्तर भारतात जर गेलो तर आपल्याला सगळे बांधीव स्ट्रक्चर दिसतात. म्हणजे जर बिहार मधलं जर हे सोडले ना 2 लेण्या, तर आपल्याला बऱ्यापैकी सगळा भाग हा बांधीव दिसतो. स्तूप सुद्धा बांधीव दिसतात. परंतु आंध्र प्रदेशात जर बघितलं तर भव्य स्तूप आहेत, एकाच दगडात आहेत. आणि एक एक ठिकाणी 8-8, 10-10, 15-15 स्तूप आहेत मोठे मोठे. तर ते भौगोलिक रचनेवरती. आता इथं सह्याद्रीचा भाग असल्यामुळे इथं हा बेसॉल्ट आहे, म्हणून आपल्याला लेणे जास्त देत. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की सह्याद्रीची पर्वतरांग खूप मोठी आहे. असं आहे. तर दोन्ही प्रकारचे कारागीर होते. एक स्ट्रक्चरल म्हणजे वीट काम सुद्धा करत होते, बांधकाम सुद्धा करत होते, आणि कोरीव काम सुद्धा करत होते. वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर आहेत त्याच्यामध्ये. फिनिशिंग करणारे वेगळे, मोठे मोठे दगड काढणारे वेगळे. आपल्याला अजिंठ्याला गेलं ना तर खूप उत्तम पद्धतीने कळतं की काम कसं व्हायचं. वेगवेगळ्या टाईप. बरं असं नाहीये की एक लेणी ज्यावेळेस चालू झाली आहे ना, ज्यावेळेस इथं या लेणीतल्या आतल्या भागाचं काम ज्यावेळेस चालू आहे मोठे मोठे दगड काढण्याचं, त्याच टायमिंगला या लेणीच्या बाहेरच्या भागाचं फिनिशिंगचं काम चालू आहे सेम टाईपला. कारण की काम जिथं थांबलेलं आहे म्हणजे तिथं काय त्या गोष्टी ऍट अ टाइम चालू होत्या, ते आपल्याला अजिंठ्याला कळतं. हे सिमेंट आहे. नवीन आर्किटेक्ट दिस इज लेटेस्ट आर्किटेक्ट, लेटेस्ट इंजिनियर तयार होत आहे, ते आपल्या माहितीमध्ये नाहीये. पण बघा इथून तो इथपर्यंत आला. हे नवीनच काहीतरी केलेलं आहे. आता हे जे आहे ना, नवीन दिसतंय हे दिवा लावासाठी. हे करणार, मग इथं दिवा लावत जाणार, असं चालू आहे. हे जे आहे ना, हे नंतर केलेले काय आहे की या लेण्या ओसाड होत्या, त्यामुळे इथं मग अन्य पंथातील लोक सुद्धा इथे येऊन थांबायचे, राहायचे, आणि त्याचा वापर करत होते. मग ते तिथं राहायचे. मग त्यांचं आता साहजिकच माणूस आला की त्याचं आराध्य आलं, आराध्य दैवत आलं, मग ते काहीतरी कोरत बसणार, काम नाही ना काय, निवांत. तर मग तिथं ते शिल्प कोरलं त्यांनी. काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं ते खेळ जे आहेत, मंकला वगैरे, ते सुद्धा कोरलेले दिसून येतात. तर प्लॅन करून टाइमपास नाही, आता आपल्याला काहीच करता येत नाही, कारण की त्याला सुद्धा इतिहास आहे. म्हणजे साधारणतः ते जरी नाही म्हटलं तरी ते 100, 150, 200 वर्ष ते जुनं असेल, असणार ना, काय हरकत नाही, शक्यता नाही. कारण की त्याचं जे हे जे शिल्पाचं जे ड्रॉइंग आहे ना, ते आपल्याला यांच्या म्हणजे केव टेम्पल्स ऑफ इंडिया आहे ना, त्या पुस्तकांमध्ये जे जुने इंग्रजांनी जी लिहिलेली पुस्तक आहेत त्याच्यामध्ये त्याचं दिसतं त्याचं वर्णन. त्यामुळे ते आहे जुनं, त्याला इतिहास आहे, परंतु तो सुद्धा आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे की पूर्ण नवीन आहे. हा, हे नवीन आहे, हे नंतरचं बांधलेलं आहे सिमेंटमध्ये. याचं ज्यावेळेस काम केलंय ASI ने, त्याच वेळेस त्यांनी ते दिवा लावण्यासाठी ती देवळी केली.